रात एक मोठी बातमी समोर येते। अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आलेली आहे। चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आले असल्याचं कळतंय। पुष्पा 2 प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे। साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणी हैदराबादमधील चिक्कडपल्ली पोलिसांनी अटक केलेली आहे। 4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2 या चित्रपटाचा प्रीमियर आयोजित करण्यात आला होता आणि यावेळी अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुंबड गर्दी केली होती। यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता आणि त्याच प्रकरणी अल्लू अर्जुनला आता पोलिसांनी अटक केली असल्याचं कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। साऊथ सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आलेली आहे। चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक केली आहे। पुष्पा 2 प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक केली असल्याचं कळतंय। 4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2 या चित्रपटाचा प्रीमियर आयोजित करण्यात आला होता आणि यावेळी अल्लू अर्जुनची एक झलक पाहावी, त्याची एक झलक मिळण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती आणि यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता आणि त्याच प्रकरणी आता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, सध्या देशभरात पुष्पा 2 ची क्रेज असताना, अल्लू अर्जुनची क्रेज असताना आता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली असल्याचं कळतंय, काय अपडेट? बरोबर आहे। खास करून दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते आणि पुष्पा 2 चे मुख्य अभिनेते अल्लू अर्जुन याला अटक करण्यात आलेली आहे। महत्वाचं म्हणजे संध्या थिएटर मध्ये जी चेंगराचेंगरी झाली होती त्या प्रकरणामध्ये अल्लू अर्जुनवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता। आज थेट गुन्हा दाखल केल्यानंतर चिक्कमपल्ली हे जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशन हैदराबादच्या अंतर्गत येणारे पोलीस स्टेशन आहे आणि या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना आज त्यांच्या निवासस्थानातून अटक करण्यात आली आहे। महत्वाचं म्हणजे अल्लू अर्जुनवरती गुन्हा दाखल झालेला आहे की कुठलीही पूर्वसूचना न देता तो संध्या थिएटरमध्ये दाखल झाला होता, त्यामुळे मोठी चेंगराचेंगरी चालली होती आणि या संदर्भात जर कारवाई केली तर त्यामध्ये एक महिला देखील दगावली होती। असं असताना त्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि गुन्ह्याच्या दाखल केल्यानंतर साधारणतः 5 दिवसानंतर अल्लू अर्जुनला आज अरेस्ट करण्यात आलेला आहे। त्याला ताब्यात घेतलेला आहे चेतावली पोलीस स्टेशननी आणि थेट पोलीस स्टेशनला घेऊन त्याला अटक केलेली आहे। प्रशांत, खरं तर असं कळतंय की 4 डिसेंबरला ही घटना घडली होती आणि 4 डिसेंबर नंतर आता 13 तारखेला आज अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे। एवढे दिवस का लागले? प्रक्रिया काय होती आणि यापुढची प्रक्रिया काय असेल? अल्लू अर्जुन जी घटना घडली होती, अल्लू अर्जुन ज्या संध्या थिएटरमध्ये दाखल झाला होता ती 4 डिसेंबरची घटना होती। त्यानंतर साधारणतः 2 ते 3 दिवसानंतर त्याच्यावरती गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल केल्यानंतर सर्व हैदराबाद पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये तपासणी केली। त्यानंतर अल्लू अर्जुनवरती देखील गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल केल्यानंतर आज त्याला अटक करण्यात आली आहे। आता ज्या कलमान्वये त्याला अटक करण्यात आली आहे त्यानंतर त्याला आता जामीन घ्यावा लागेल। त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेलेले आहेत अल्लू अर्जुनला। अल्लू अर्जुन हा पुष्पा 2 मधला मुख्य अभिनेता आहे। संपूर्ण भारतात त्याची आता क्रेज आहे, तशीच जगभरात देखील क्रेज आहे। असं असताना त्याला अटक केल्यामुळे आता अल्लू अर्जुन कशा पद्धतीने अटक केल्यानंतर कसा जामीन घेतो आणि त्याचे चाहते देखील मोठ्या संख्येने पोलीस स्टेशनच्या बाहेर जमल्याची माहिती पुढे आलेली आहे। आता या घडीला आता हे महत्वाचं आहे की त्याला अटक करून चेजापल्ली पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलं आलेलं आहे। तिथे त्याला जामीन मिळतो का हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं। निश्चितच प्रशांत, ज्या प्रकारे साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक करण्यात आलेली आहे त्याचे चाहते देशभरात नाही तर जगभरात आहेत आणि चाहते पोलीस स्टेशन बाहेर गर्दी करणं हे साहजिक आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणात ज्या महिलेचा मृत्यू झाला होता ती महिला नेमकी कोण होती, कुठची होती, या संदर्भात काही कळू शकलंय का? या संदर्भात जर बघितलं आपण तर संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2 चं प्रीमियर आयोजित करण्यात आलं होतं। त्या पुष्पा 2 च्या प्रीमियर मध्ये बघण्याकरता ती महिला तिथे दाखल झाली होती। अल्लू अर्जुनवरती कलम 105 अन्वये म्हणजे BNS च्या अन्वये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे। त्याच कलमान्वये त्याला अटक करून पोलिसांनी त्याच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्याला अटक दाखवलेली आहे। आता यानंतर पुढील कारवाई आता त्याचे वकील करतील अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे। प्रशांत, आणखीन एक महत्वाचा प्रश्न, ज्या प्रकारे पुष्पा 2 या चित्रपटाची क्रेज संपूर्ण देशभरातच नाही तर जगभरात पाहायला मिळते, सगळे शो हाऊसफुल होत आहेत आणि मोठी गर्दी देखील या चित्रपट पाहण्यासाठी किंवा अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी होते, त्यामुळे आता ही घटना पाहता यापुढे प्रदर्शनावर किंवा चित्रपटावर काही बंदी आणण्यात येईल का, अशा संदर्भात काही माहिती मिळते का?
या संदर्भात अशी कुठली माहिती नाही की चित्रपटाला बंदी आहे, कारण की या चित्रपट प्रदर्शित करण्याकरता भारतीय चित्रपट महामंडळाने त्यांना परवानगी दिलेली आहे आणि संपूर्ण देशभरात आणि जगभरात पुष्पा 2चं सध्या क्रेज आहे आणि त्यांना जे जे प्रमाणपत्र आवश्यक होते सर्व ते प्रमाणपत्र मिळाले. त्यामुळे त्याच्यावर जर बंदी आणायची असेल तर त्याला यासाठी न्यायालयात जावं लागेल, न्यायालय निर्णय घेऊ शकतं, पण अन्यथा कोणीही त्याच्या चित्रपटावर बंदी आणू शकत नाही. राज्य सरकारने देखील जर बघितलं या प्रकारची मागणी केली होती, पण राज्य सरकार म्हणजे तेलंगणा राज्य सरकारने देखील मागणी केली होती, पण त्या मागणीला कुठल्याही प्रकारे हायकोर्टात त्याला ती मागणी उभी राहिली नाहीये. पण महत्वाचं म्हणजे अल्लू अर्जुनला या घडीला त्याला चिचापल्ली पोलीस स्टेशन अंतर्गत त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि जी संध्या थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली त्याच्या संदर्भात तो गुन्हा दाखल करून त्याला अटक केलेली आहे. स्टुडिओ निश्चितच प्रशांत, असेच सोबत रहा. आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना ही अतिशय मोठी घडामोड सांगूयात. पुष्पा 2 फेम अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आलेली आहे. हैदराबादमधील चिक्कडपल्ली पोलिसांनी त्याला अटक केली आहे. संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2 या चित्रपटाचा प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. यावेळी अल्लू अर्जुनची झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती आणि यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. याच प्रकरणात आता अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे.